बिग बॉस मराठी सीझन 5 मधील लोकप्रिय स्पर्धक आणि कोकणातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्यासोबत नुकताच एक गंभीर फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अंकिताने काही काळापूर्वी सिंधू उद्योग नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला, ज्यामार्फत ती कोकणातील अस्सल आणि दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवते. याच व्यवसायातून तिने एका ग्राहकासाठी खास आंब्याच्या पेट्या पाठवल्या होत्या. मात्र डिलिव्हरीसाठी आलेल्या कुरिअर बॉयने त्या आंब्याच्या पेट्या वाटेतच पळवून नेल्या. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने नंतर फोन उचलणं बंद केलं आणि ग्राहकाला ब्लॉकही केलं. या संपूर्ण प्रकरणात अंदाजे 8 ते 9 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. अंकिताने ही घटना सोशल मीडियावर शेअर करताना सांगितलं की हे फक्त आंबे नव्हते, तर त्यांच्या मेहनतीचं फळ होतं. आणि या शॉपमधनं आम्ही जेव्हा कुरिअर पाठवलं होतं तर ते नेण्यासाठी जो व्यक्ती आला होता तो 7,770 रुपयाच्या मुद्देमालासहित फरार झालेला आहे. आणि त्याने नंबर ब्लॉक केला, कस्टमरपर्यंत ती गोष्ट पोहोचवलीच नाही आणि डिलिव्हर्ड मार्क केली. तर त्यानंतर आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने आम्हाला ब्लॉक केलं, कस्टमरला ब्लॉक केलं, कुरिअर कंपनीला ब्लॉक केलं, सगळ्यांनाच ब्लॉक केलं. अशा प्रकारच्या घटनांनी मन खचतं, पण ग्राहकांचा विश्वास हेच त्यांचं खरं बळ आहे. ही घटना इथेच थांबण्याऐवजी अंकिताने थेट पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी व्यक्तीला शिक्षा मिळालीच पाहिजे असा ठाम निर्धार तिने व्यक्त केला आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. ऑनलाईन व्यवहार करताना आणि डिलिव्हरी सेवांवर विश्वास ठेवताना आपण अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही पाहतात GNH.